नमस्कार मित्रहो. आज थोडासा रिकामा वेळ होता तर कोल्हापुरातलं असं एक ठिकाण आहे की जिथे मला फावल्या वेळी जाऊन बसायला खूप आवडतं. ते म्हणजे टाऊन हॉल. CPRच्या अगदी समोरच टाऊन हॉल आहे. तिथे भेट देण्यासाठी मी गेले. आज अनायसे हे पण होती, महाशिवरात्र होती. त्याच्यात वुमन्स डे, त्याच्यामुळे ऑफिसला सुट्टी होती. म्हटलं ठीक आहे, टाऊन हॉलच्या आतमध्ये कुकुटेश्वराचं मंदिर पण आहे, तिथे मग जाऊन दर्शन पण होईल आणि एक हे पण होईल, निवांतपणा पण मिळेल, म्हणून मी एक जायला निघाले. मग टाऊन हॉलचं एक थोडंसं म्हटलं की व्हिडिओ करायचं आधी नव्हतं ठरवलं, पण तिथं गेल्यानंतर अचानक असं वाटलं की व्हिडिओ पण बनवावा, म्हणून मग व्हिडिओ बनवायला घेतला. कारण इथं बरेचसे हे कोल्हापूरच्या बाहेरचेही असतात, त्याच्यामुळं व्हिडिओतून तुम्हाला पाहता येईल टाऊन हॉल ही वास्तू नेमकी काय आहे आणि तिथे कसं आहे ते. हा आहे मेन हे एखादा राजवाड्याचा वगैरे मेन गेट असावा, तसंच काहीसं टाऊन हॉलच्या बाहेरून जाताना वाटतं. टाऊन हॉल ही मुळात ब्रिटिश काउन्सिलच्या ज्या गुप्त मिटिंगा व्हायच्या त्या टाऊन हॉलमध्ये व्हायच्या, त्या दृष्टीनं ही वास्तू बांधलेली आहे. त्याच्यामुळे ती थोडीशी आतमध्ये आहे. वास्तू जर बघितली तर गॉथिक शैलीतील असून अप्रतिम अशी आहे. जाताना रस्ता, दोन्ही बाजूंनी केलेला रस्ता बघूनच तुमच्या लक्षात येत असेल किती छान बांधकाम आहे. आज ओम शांती वाले लोक, ब्रह्माकुमारीचे लोक होते जे तिथे सेवा करत होते. हे मुख्य प्रवेशद्वार आहे कुकुटेश्वर महादेव मंदिराचे. मित्र, माझ्या बाबतीत असं होतं ना, मी जिथे जाते आत्तापर्यंतचा माझा अनुभव की तिथे महादेवाचं मंदिर असतं. मग इथे मी म्युझिओलॉजी शिकत असताना काही कारणांनी इथे म्युझियमला यायची वेळ यायची, पण इथंही महादेवाचं मंदिर होतं. मला इतका आनंद व्हायचा की तो खरंच म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे. म्हटलं की तुम्हाला पण सांगावं. हे आहे ॲक्च्युअल मंदिर. सुरुवातीला मी व्हिडिओ सुरू ठेवला होता आणि इथे वाट बघत होते की ह्यांची हे संपेल आणि रिकामी जागा मिळेल, पण जागा मिळत नव्हती. मग असा विचार केला की थोडा वेळ आपणच थांबावं की लोक कमी होतात काय बघावं, कारण महाशिवरात्र असल्यामुळे गर्दी खूपच होती. मग मी व्हिडिओ पॉज केला, आणखी मग परत थोड्या वेळानंतर इथे व्हिडिओ सुरू केला. इथं आहे, हा आहे नंदी. मंदिर छोटंसंच आहे, पण वातावरण इतकं आल्हाददायक आहे की फ्रेश वाटतं. हे आहे आपलं लिंग, शिवलिंग. अगदी छोटंसं मंदिर आहे, पण इतकं छान प्रसन्न वाटतं. ही आहे आपली मेन म्युझियमची इमारत, जी गॉथिक शैलीत बांधलेली आहे. समोरच जो आपल्याला पुतळा दिसतोय तो शिवछत्रपतींचा पुतळा आहे, जो महाराष्ट्राशी असणारं कोल्हापूरचं नातं सांगतं. मराठा एम्पायरचे संस्थापक शिवछत्रपती. ही जी विरगळ आहे ती पहिल्या महायुद्धामध्ये जे हे केले होते वीर जवान कोल्हापूरचे हे झाले होते, त्यांच्या स्मरणार्थ ते तिथे विजयी स्तंभ उभारण्यात आलेला आहे. आता जाऊया मुख्य इमारतीकडे. इकडे आपण आलो तर म्हणजे पहिल्यांदा आज सुट्टी असल्यामुळं म्युझियम बंद आहे, पण बघू त्यांची जर परमिशन मिळाली तर पुढे कधीतरी आपण ते दाखवू. हा आहे मेन इथे असं तलाव होता आणि त्याच्यामुळे कमळं असायची. आता काही कारणाने ते बंद केलेलं असावं कदाचित. मग तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला दिसली एक विरगळी. विरगळ म्हणजे अशी की जे पूर्वीचे महात्मे वगैरे असायचे किंवा वीर पुरुष असायचे, त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या वास्तू, अशा विरगळी ह्या इथे ठेवलेल्या आहेत. विरगळींचं जर बारकाईनं लक्षात दिलं तर तुम्हाला दिसेल की वरती शिवलिंग आहे. तर शिवलिंग कशासाठी आणि त्याच्या सोबत आराधना करणारे लोक आपल्याला दिसतात, ते ह्याच्यासाठी की त्या व्यक्तीला की जिला वीरमरण प्राप्त झालेलं आहे त्याला स्वर्ग म्हणजे त्याला देवाच्या पायथ्याची जागा मिळाली देवाजवळ, असं काहीसं हे चिन्ह दाखवते. आणि हे तुम्हाला दिसेल की हत्ती आहे, पण हत्तीची सोंड कुठेतरी कट केली आहे. तुम्हाला टाऊन हॉलच्या परिसरात अशा अनेक म्हणजे हे दिसतील की टाऊन हॉल आज जरी म्युझियम बघायला गेला तरी तुम्हाला दिसेल की पुतळ्यांची नाकं तोडलेली आहेत, कुठे काय, कुठं डांबर भासलेलं आहे. मग असे पुतळे का ठेवलेत, मग असा प्रश्न बऱ्याचदा पडतो की हे बाहेरचे तरी सोडा, आतमध्ये असे इतके अप्रतिम संगमरवरीचे पुतळे आहेत, त्यांची पण अशीच विटंबना केलेली आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळी सायमन कमिशन आलं त्यावेळी त्याला विरोध म्हणून जे हे केले गेले, विरोध केला गेला, त्यातलाच हा प्रकार म्हणून आपल्या भारतीयांनी त्या पुतळ्यांची विटंबना केलेली आहे. पण मग असंच का ते ठेवलं, ते दुरुस्त का नाही केलं, हा सुद्धा प्रश्न पडू शकतो. पण ते दुरुस्त का नाही केलं तर त्याच्या मागचं कारण असं
की जर ते पुतळे दुरुस्त केले असते तर तो इतिहास जिवंत राहिला नसता. त्याच्यामुळे आपल्याला साक्ष राहते की त्यावेळेला आपले भारतीय लोकांनी अशी अशी प्रतिक्रिया दिली होती, विशेषतः कोल्हापूरच्या लोकांनी. म्हणून ते पुतळे आजही तसेच ठेवलेले आहेत. इतके अप्रतिम बांधकाम आहे. ही एक आहे की हा पण मला आवडला स्टॅच्यू. म्हणजे असे ठिकठिकाणी वेगवेगळे पुतळे लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मला हे एक फूल रेग्युलरच आहे, आपण बऱ्याचदा बघितले, पण तरीही वाटलं की फुलाचा व्हिडिओ बनवावा, कारण अप्रतिम वाटलं ते फूल. ही बघा, परत मूर्तीची विटंबना केलेली दिसून येते. मूर्ती बघताना कसं तरी वाटतं, पण शेवटी इतिहास आहे आणि इतिहासाचं संवर्धन होणं हे मुख्य हेतू आहे. म्हटलं सगळ्याच विटंबना केलेल्या मूर्ती बघून बघून शेवटी कंटाळ, म्हणून म्हटलं की एक चांगली एखादी मूर्ती असेल तर तीही घेऊ. मग हा हत्ती जो मला आवडला की इतक्या नाजूक कलाकृती त्याच्यावरती साकारलेल्या आहेत आणि तो तिथे हे आहे, त्या काळातील शिल्पकलेचा इतिहास आपल्याला जाणून घेता येईल ह्याच्यावरून. मग झालं इथलं फिरून झाल्यानंतर मी थोडं पुढे जायला निघाले की आजूबाजूची झाडं वगैरे पाहू लागले. इतकी घनदाट जंगल आहे, जंगल नाही म्हणता येणार पण बाग आहे. ती बाग बघत 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 आम्ही पुढे चाललो होतो. पुढे जाताना इथं जे दिसते ते वटवाघूळ आहेत. वटवाघूळ माहिती असतील तुम्हाला, बॅट आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, की जे रात्रीचे संचार करतात आणि दिवसा झोपलेले असतात. मग मला ते असं बऱ्याच जेवढे ऐतिहासिक मी वास्तू बघितल्या तिथे बऱ्याचशा ठिकाणी वटवाघुळे असतातच. त्या इथं पण आहेत, म्हणून म्हटलं ठीक आहे घेऊ. हे गार्डन आहे, छोटंसं आहे, पण समोर दवाखाना असल्यामुळे तेथील लोक इथं जेवणासाठी वगैरे येत असतात. हे मला सुरुवातीला वाटलं की मंदिर आहे की काय, म्हणून मी व्हिडिओ बनवत होते. पण हे मंदिर नाही आहे, हे ॲक्च्युली काय आहे ते नाही मला कळालं. पण हे जे आहे ते वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी असावं असं वाटलं, म्हणून मी तोही व्हिडिओमध्ये न बघता तेही सोबत घेतलं, की जेणेकरून तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा काय आहे ते. पुढे जात होते, झाडं बघत होते, तर काही काही झाडं इतकी दाट झाडे आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल. पुढे CPR दवाखाना आहे आणि तिथून जर जे आहे CPRमध्ये कायम म्हणजे गोरगरीब लोक उपचारासाठी येत असतात. मग तिथे उपचार सुरू असताना त्यांच्या नातेवाईकांचं बसायचं कुठे वगैरे हा प्रश्न निर्माण होतो. मग इथे जी बाग आहे ना, तिथे डबं खाणं किंवा काय हा प्रकार सर्रास चाललेला असतो आणि इतकी ही मोठी मोठी झाडं आहेत, त्यांच्या सावलीमध्ये ते लोक आनंदाने विश्रांती घेत असतात. बरेचसे लोक असेही दिसतील की तुम्हाला इथं आडवे पडलेले दिसलेले. परत एक वटवाघूळ आलेलं आहे. वटवाघुळांचं हे झाड आहे, त्याच्यावरती वटवाघूळ आहे. आता हे बघितल्यानंतर तरी मला एखादा पछाडलेला वगैरे चित्रपट असतो तसंच काहीसं झालं हे म्हणजे वाळलेल्या वेली वगैरे बघून. पण इतकं छान आहे ना, अप्रतिम आहे. इथं बघितलं तर लहान मुलांची खेळणे, ही मोठी मुलं खेळत आहेत ॲक्च्युली, पण इथं लहान मुलांची खेळण्याची व्यवस्था आहे लहान मुलांच्यासाठी. मी माझा भाचा अभयला घेऊन आलो होतो ना, त्यावेळेला आम्ही इथं बसलो होतो आणि तो छान खेळत होता. त्याच्यानंतर म्हणजे आता ह्याच्यानंतर जर बघितलं तर घसरगुंडी वगैरे पण आहे, की ज्याच्याशी लहान मुलांना म्हणजे असं बऱ्यापैकी खूप आवडते असं इथं ठिकाण आहे. हा घसरगुंड्या पण थोडंसं मी जास्त घेतलं, कारण माझ्या लहानपणीच्या बऱ्याचशा आठवणी त्याच्याशी निगडीत आहेत. मला लहानपणी खूप आवडायचं की घसरगुंडींवरून फिरायला वगैरे. मग ही आहे ओपन जिम, जिथं सकाळी सकाळी लोक व्यायाम करण्यासाठी येत असतात. आता भर दुपारी व्हिडिओ केल्यामुळं ओपन जिमचा परिसर नीट नाही आहे. इथं लोक दिवसा विश्रांती घेतात, आज कोणी नाही आहे बहुधा, विश्रांती घेत असतात किंवा इथे बसण्यासाठीही म्हणजे छान एकदम परिसर आहे. बऱ्याचदा मी असं मागच्या वेळी ज्यावेळी आले होते तर त्यावेळी तिथे लहान मुलींना सागरगोटे खेळत होते, मला ते खूप भारी वाटलं. मग आता थोड्या वेळानंतर मला आता झालं की बसायचं आहे कुठेतरी, बसून आता थोडंसं एडिटिंग वगैरे करावं, की मला वेळ होता थोडासा रिकामा, म्हटलं बसायचं कुठे, म्हणून मी जागा शोधत होते. झाडी इतकी होती, मग आता जागा सापडेना पण आणि झाडे बघतच काहीसा वेळ गेला, की इतकी अप्रतिम होती की मला वाटायला लागलं की जागा शोधावी की आपण फक्त झाडीच बघत बसावी. मग मी झाडे बघत कुठं जागा भेटते का बघत हे करत होते. बऱ्यापैकी जिथं बाकडं रिकामं होतं तिथं एकतर ऊन येत होतं आणि जिकडं ऊन नव्हतं तिथं अशी अवस्था होती की कोणतरी झोपलेलं होतं. आणि फायनली मला जागा मिळाली. मला म्हणजे प्रचंड आनंद झाला आणि इथं जवळजवळ मला झोपडीत असं बसल्यासारखं फील झालं आणि या पालापाचोळ्यावर बसून मी थोडा वेळ व्हिडिओ एडिटिंगचं काम केलं. माझा फोटोही आहे पुढे, तुम्हाला म्हणजे कसं वाटतं बघा. आज महिला दिन आणि त्या महिला दिनानिमित्त मी महिला एक स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवते आणि आज महाशिवरात्रही आहे, असा खूप छान योग जुळून आला आहे.
त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा.